नंबरची पुढी होती ना ती चालू होती फक्त आता. अच्छा, 3 नंबरचीच पुढे चालू होती ना सध्या? एक दोन दिवस पूर्ण एवढी आहे म्हणून फोन नाही केला. अच्छा अच्छा. आणि 5 दिवसामध्ये किती टक्के आराम वाटतोय तुम्हाला 5 आणि दिवसाच्या आराम औषधात? चांगला वाटतोय ना आराम. किती टक्के दिवस पर्सेंट मध्ये 80 जर? टक्के मग माझा तो तो आहे तो फरक कंटिन्यू चालू आहे. फक्त हा लॅटरला थोडा त्रास होतो. हा. त्याचं नाही अडचण आहे अजून पण काही. जो तुम्हाला अगोदर किती टक्के आराम नाही वाटला नाही होता नाही, पाच? तो तर 100% पडून गेला. त्याचा काहीच नाही विषय राहिला आता. 100% आराम मिळाला ना? जे ओला होता ना हा. ते दुखणं ते काहीच राहिलं नाही आता. आणि ते चिकट पाणी किंवा अवसरपणा जाणवत होते, काही जाणवतोय का? तो एक टक्का सुद्धा नाही राहिला. तो तिकडं टूरला जायच्या अगोदर 2 दिवस गेले तेव्हाच राहून गेला. 2 दिवसामध्येच ते क्लिअर झालं हो होतं का? 100% राहून गेला तो. अच्छा अच्छा. म्हणजे त्या संबंधित आता सध्या काही त्रास नाही तुम्हाला? नाही तो अजिबात 1% सुद्धा त्रास नाही राहिला. ओलसरपणा येत नाही ना आता? 1% सुद्धा नाही. म्हणजे बरं झालं सगळं वाटतंय असं प्रकार आहे आता. अच्छा अच्छा. आणि औषध चालू होण्याच्या अगोदर काय काय त्रास होत होता? त्याच्या अगोदर काय आता ऑपरेशन झाल्यानंतर मग सगळंच होमिओपॅथ चालू होतं तरी ते ओलसरपणा यायचाच. मग ते परत सांगायचे डोस वाढवा, मग परत राहायचं, परत चालू व्हायचं, परत राहायचं, परत चालू व्हायचं. अच्छा अच्छा. ऑपरेशन कधी झालं होतं कंटिन्यू तुमचं? राहायचं कंटिन्यू. काय म्हटलं सर? कंटिन्यू ओला चिकचिकपणा राहायचा दिवसभर. अच्छा अच्छा अच्छा. त्यामुळे आणि अनकम्फर्टेबल वाटत नसं मनाची मनात माणूस हे व्हायचा. हां हां हां. तो 1% नाही राहिला तसा प्रकार आता. तसं काहीच त्रास जाणवत नाही सर? नाही नाही म्हणजे फरकच पडलाय असं. आता फक्त दुसरा डोस जो आहे ना हां हां. तो पण चालू करू तेवढी माहिती द्या परत. नाही, ती माहिती आता तुम्हाला दिल्या जाते. कारण काय असतं, आपलं 5 दिवसाचा डोस घेतल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की 15 दिवस मी गॅप द्यायला सांगत 15 असतो. दिवस मग ते औषध म्हणजे चालूच आहे आपलं ते घ्यायचं. 15 दिवस झाले जवळपास. हां, त्याच्या मागचं कारण काय असतं, तुम्हाला जो पहिल्या 5 दिवसात जो रिझल्ट आलेला आहे तो हो कंटिन्यू राहतोय का ते हो 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 बघण्यासाठी, हो. बरोबर? तर आता मला सांगा, 5 दिवसात जो रिझल्ट आला होता तो सध्या पण तुम्हाला काहीच नाही काहीच जाणवत नाही आहे? मग तो ऍज इट इज तो काहीच फरक नाही. मग तो ऍज इट इज राहिलाय आता असं. अच्छा, म्हणजे काही कमी झाला नाही, म्हणजे जेवढा रिझल्ट आला होता पहिल्या तो 5 आहे दिवसात मी त्याच्या समाधानी आहे भाऊ. असं असं बाकीच विषय नाही. अच्छा अच्छा. फक्त माझ्या मनात भीती कशी माहिती सांगू स्पष्ट आता. हां मी हां. डॉक्टरने चेकअप केलं ना तर त्याचं असं म्हणणं आहे का ऑपरेशन करावंच लागेल. हं. तुमची लॅट्रिन जी आहे ना हं. ती कंटिन्यू पातळीत जाईल. त्याचं असं म्हणणं आहे नाही का ऑपरेशन केल्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही असं म्हणणे. म्हटलं जाऊ द्या काय असं ते नाही का. तुम्हाला काय ती वाटतं? शंका राहिली ती शंका राहिली कधी तुमचे औषध मेडिसिन घेण्याच्या अगोदर शंका. हां हां. फक्त तो विषय सुद्धा आता जवळपास थोडासा घट्टपण यायला लागले आता जरा असं नाही का म्हणतो आपण. ती स्किनवरती घटपणा येऊ लागला, बरोबर? मग त्यांच्या म्हणायचे जखम आहे ना त्या जखमेवर तुमचं ती गोल येणार ना ते येणारच नाही असं डॉक्टरचं म्हणणं होतं. हां हां. आता येतोय माझं का तर ते? असं आहे मला तो 100% फरक पडला असं म्हणाल मी तर. 100% आराम पहिलं वाटतोय? त्रास होता त्याच्यामध्ये काहीच फरक म्हणजे काहीच आता जाणवत नाहीये. अच्छा अच्छा. नक्की खात्री वाटते का सर औषधांना आता पुढच्या 5 हो हो दिवसामध्ये तुम्ही मग पूर्ण तो क्लिअर 5 व्हाल? दिवस घेतला तर मला असं वाटतं कायमचा खट्टा मोड होऊन जाईल. बरोबर ना? मला आठवतं तुम्ही अगोदर 2 दिवस घेतल्यानंतर टूरला गेले होते, बरोबर? हो मग 8 दिवस गेलो होतो 8. आणि 2 दिवसामध्येच तुम्ही औषध घेऊन मला फीडबॅक पाठवला होता वाटतं की सर आराम म्हटलं मिळाला. होतं औषधोबत नेमकं काय करू फरक पडलाय आता. हं हं हं. तेव्हा असं काही तेव्हा 2 दिवसामध्ये किती टक्के आराम मिळाला होता तुम्हाला? सांगतो ना 87% 2 दिवसातच पडला होता मला. तेव्हा त्यामुळे मी टूरला 70-80% गेलो ना मग. मिळालेला होता. आता फरक 100% पडला आराम तुम्हाला वाटतो. विचारलं सर दवाई बरोबर नको काही फरक पडला काय करू असं म्हटलं असतं ना. बरोबर बरोबर. फरक पडलाय म्हटलं पण तरी मग सवय बरोबर नको तुम्ही नको नको म्हटले. पण जाऊन आलो काहीच नाही अडचण आली. डॉक्टर हां, टूरला गेले होते बरोबर तुम्ही. हो, बरोबर हां, 8 दिवस त्याच्याकडे. गेलो होतो मध्ये. चांगलं आहे, रिझल्ट चांगला आला म्हणजे तुम्ही क्लिअर होणं महत्वाचं आहे. हो बस असं फक्त आता आमचं असं म्हणणं आहे आता माझा फरक पडला ना हा एडिट कायमस्वरूपी राहावं फक्त असं. काय करायचं, हे म्हणजे काय असतं, हा त्रास होण्यामागचं कारण मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं, उष्णता. हा मग हा ते कोणत्याही प्रकारचे असो, मेडिसिन खाऊन आलेले असो, हा ड्रिंक हा असो, किंवा तुमचं वेळी जेवण, जास्त वेळ बसून काम करणं, जास्त वेळ उभं राहून काम करणं, हो हो किंवा हो नॉनव्हेज, बरोबर. याच्यात बदल माझं कसा? कसं बैठक काम जसं राहतं कम्प्युटरवरती तो एक आहे. हा, तर पण मी मग 5 त्यात एक तास उठत राहतो कंटिन्यू असं. उठत राहायचं, पण काय करायचं, आठवड्यातून दही आणि डाळी मिक्स करून खायचं एखाद्या वेळेस तरी. हो म्हणजे काय होतं, तुमच्या शरीरात उष्णता जास्त वाढत नाही. हो हा, त्या पद्धतीने रेग्युलर घेऊन टाका. बरोबर. चालेल माझं सर. ते आहे ते चालू नको करू सध्या का मग. नाही ना, मला काय करा, आता एकदा व्हॉट्सअपवरती हाय करा, मी तुम्हाला हा, ते सर्व डिटेल्स पाठवतो कशा पद्धतीने घ्यायचं काय, म्हणजे त्या चालेल. पद्धतीने आपण पुढचा कोर्स चालू करून देऊ. आता बरं 5 बरं दिवसातच तुम्हाला 100% आराम जाणवतोय, बरोबर? हो मला 100% मग तो काही त्रासच नाही आता अच्छा. पहिल्याच्या मानाने 100% कम्फर्टेबल आहे तसं विचार केला तर. आणि कोणत्या जिल्ह्यातून बोलताय सर तुम्ही, नगर का? नाही नाही नाशिक पोरजे. अच्छा, नाशिक. तालुका कोणता आला? नाशिक प्रॉपर नाशिकमधूनच का? प्रॉपर नाशिक मधनच बोलतो. बरं बरं, चालेल. असली माहिती द्या कस्टमरला वगैरे, जर तुम्हाला विश्वास वाटला हो नाही तरच. नाही सांगतो ना तुम्हाला हा एवढा फरक पडलाय ना. हम्म. तुम्ही जर सांगितलं पण दहा जणांना म्हटलं लई वाटलं नाही ऑपरेशनची गरज नाही म्हटलं आता असं. अच्छा अच्छा. दहा जणांचं बोललोय मी असं काही विषय नाही. चालेल सर, घ्या काळजी, घ्या तब्येतीची.
थँक्यू ओके सर.